नमस्कार मित्रांनो, आचार्य चाणक्य लय भारी गोष्ट सांगून गेलेत। ते म्हणतात की माणसाचं वागणं बोलणं तर नंतर येतं, पण सगळ्यात आधी दुनिया तुमचे कपडे आणि तुमची राहणीमान बघते। आपण कसं दिसतो यावर समोरचा माणूस आपल्याला इज्जत द्यायची का नाही हे ठरवतो। आता हेच बघा ना, जर तुम्ही एकदम फाटके तुटके किंवा मळकट कपडे घालून कुणासमोर गेलात तर तो माणूस तुमच्याकडे डुंकूनही बघणार नाही। पण तेच जर तुम्ही एकदम कडक, नीटनेटके आणि स्वच्छ कपडे घालून गेलात तर लोक लांबूनच रामराम ठोकतात। आपली वेशभूषा ही आपली पहिली ओळख असते, त्यामुळे समाजात जर मान सन्मान पाहिजे असेल तर स्वतःला टकाटक ठेवणं लय गरजेचं आहे। याच विषयावरती आपण चांगले कपडे घालण्याचे 6 जबरदस्त फायदे एकदम साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, जे तुमच्या आयुष्याचा कायापालट करतील। नंबर 1, आत्मविश्वासाचा महासागर। बघा मंडळी, आचार्य चाणक्य जे बोललेत ना, ते अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे। आत्मविश्वासाचा महासागर म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही सकाळी उठून एकदम टकाटक, स्वच्छ आणि कडक कपडे अंगावर चढवता तेव्हा तुमचा चेहरा आरशात बघितल्यावर तुम्हाला स्वतःचाच अभिमान वाटायला लागतो। मनाला एक वेगळीच उभारी येते की हा, आज मी काहीतरी करून दाखवणार। मग अंगात एक प्रकारची लय भारी पॉझिटिव्ह एनर्जी संचारते। ज्यावेळेस आपल्याला स्वतःलाच आपण कसं दिसतोय हे आवडायला लागतं ना, तेव्हा आपला अर्धा विजय तिथंच झाला म्हणून समजा। कारण जेव्हा माणूस मनातून खुश असतो आणि स्वतःच्या रूपावर त्याचा विश्वास असतो, तेव्हाच तो जगासमोर ताठ मानेने उभा राहू शकतो। मग समोर कितीही मोठा माणूस असू द्या किंवा कोणताही कठीण काम असू द्या, आपण डगमगत नाही। तुमची ती टापटीप वेशभूषा तुम्हाला आतून इतकी ताकद देते की तुमच्या आवाजात एक गजब निर्माण होते। म्हणूनच जर आयुष्याच्या मैदानात जिंकायचं असेल तर स्वतःला असं तयार करा की तुमच्याकडे बघून समोरच्यालाही वाटलं पाहिजे की गडी लय पॉवरफुल आहे। नंबर 2, शब्दाविना तुमची ओळख। बघा मंडळी, ही गोष्ट अगदी खरी आहे की तुमची पहिली ओळख ही तुमच्या बोलण्यावरून नाही तर तुमच्या दिसण्यावरून होते। आचार्य चाणक्य लय मोलाची गोष्ट सांगून गेले की जेव्हा कोणी तुमच्या सोबत उभं राहतं तेव्हा तुम्ही तोंड उघडायच्या आधीच समोरचा माणूस तुम्हाला खालून वरपर्यंत निहाळत असतो। तुमचे कपडे, तुमची राहणीमान हेच जगाला सांगत असतं की तुमची लायकी काय आहे आणि तुमची शिस्त कशी आहे। आता साधी गोष्ट बघा, तुम्ही जर विस्कटलेले केस आणि मळकट कपड्यात कोणाकडे गेलात तर लोक तुम्हाला साध्या कामाचा माणूस समजून वाऱ्यावर सोडून देतील। पण तेच जर तुम्ही एकदम नीटनेटके, स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे घालून गेलात तर समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल एक जबर बसते। त्याला वाटतं की हा गडी कुणीतरी जबाबदार आणि पद्धतशीर आहे। लोक तुमच्या शब्दांना तेव्हाच मान देतात जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व त्यांना प्रभावशाली वाटतं। म्हणूनच शब्दांविना जर आपली छाप पाडायची असेल तर आपली वेशभूषा अशी पाहिजे की लोकांनी लांबूनच ओळखावं की हा गडी कुणीतरी मान मराता बसलेला आहे। हीच ती शब्दांविना ओळख आहे जी तुम्हाला समाजात मानाचं स्थान मिळवून देते। नंबर 3, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। बघा मंडळी, ही दुनिया मोठी अजब आहे। इथं जो दिसतो तोच विकतो। तुम्ही स्वतःचा विचार करा, रस्त्याने एखादा माणूस मळकट किंवा फाटके कपडे घालून चालला असेल तर आपण त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, उलट त्याला लांबूनच टाळतो। पण तोच माणूस जर एकदम कडक इस्त्रीचे कपडे, पायात पॉलिश केलेले बूट आणि टकाटक वेशभूषेत समोर आला तर लोक आपोआप बाजूला होतात आणि त्याला आदराने रस्ता देतात। हीच तर खरी जादू आहे। आचार्य चाणक्य आपल्याला हेच शिकवतात की समाजात जर तुम्हाला तुमची जागा बनवायची असेल तर तुमचं राहणीमान लय महत्वाचं आहे। चांगले कपडे घातले की लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा नजरियाच बदलून जातो। कुणीही तुम्हाला एडागबाळा समजत नाही, उलट तुम्हाला एक वजनदार आणि महत्वाची व्यक्ती म्हणून मान मिळतो। तुमची किंमत तुमच्या गुणांवर असतेच, पण त्या गुणांपर्यंत पोहोचायचा रस्ता तुमच्या वेशभूषेने तयार होतो। साध्या भाषेत सांगायचं तर तुमचे कपडे ही तुमची बिनपायाची खुर्ची आहे, जी तुम्हाला जिथं चाल तिथं सन्मानाने बसवते। म्हणूनच फाटकी नोट जशी बाजारात चालत नाही
तसंच अस्ताव्यस्त राहणारा माणूस समाजात टिकत नाही. जर जगात स्वतःचा रुबाब पाहिजे असेल तर टापटीप राहायला शिका. मग बघा दुनिया तुम्हाला कशी डोक्यावर घेते. नंबर 4, कामात वाढणारी एकाग्रता. हा मुद्दा लय मोलाचा आहे. आचार्य चाणक्य सांगतात की आपलं मन कसं चालतं हे आपल्या शरीरावर आणि आपण काय घातलंय यावरती अवलंबून असतं. आता साधी गोष्ट बघा, जर तुम्ही दिवसभर अस्ताव्यस्त किंवा मळकट कपड्यात राहिला तर तुम्हाला स्वतःलाच सुस्ती आल्यासारखं वाटतं. मन कामात लागत नाही आणि सारखा आळस येतो. पण तेच जर तुम्ही सकाळी मस्त अंघोळ करून स्वच्छ आणि कडक इस्त्रीचे कपडे घातले तर शरीराला एक वेगळ्याच प्रकारची तरतरी येते. तुमचं मन एकदम प्रसन्न होतं आणि मेंदूला एक सिग्नल जातो की चला आता कामाची वेळ झालीये. जेव्हा तुमचं शरीर स्वच्छ आणि सुकाह कपड्यांमध्ये असतं तेव्हा तुमचं लक्ष इकडे तिकडे भरकटत नाही. यामुळे काय होतं तर तुम्ही जे काही काम हातात घ्याल ते एकदम मन लावून आणि परफेक्ट करता. कामातली हीच एकाग्रता तुम्हाला इतरांपेक्षा पुढे घेऊन जाते. थोडक्यात सांगायचं तर टापटीप राहिल्यामुळे तुमच्या कामाची क्वालिटी सुधारते आणि तुम्ही यशाच्या पायऱ्या भराभरा चढायला लागता. म्हणून लक्षात ठेवा, जर डोकं शांत आणि काम सुसाट पाहिजे असेल तर आपली वेशभूषा नेहमी टकाटक ठेवायची. नंबर 5, संधीचे दरवाजे उघडतात. ही गोष्ट अगदी लाख रुपयाची आहे. आचार्य चाणक्य लय विचार करून बोललेत की लक्ष्मी तिथेच नांदते जिथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असतो. आता आपल्या कामाच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं. तुम्ही नोकरी करत असाल किंवा आपला स्वतःचा धंदा, जर तुम्ही अस्ताव्यस्त राहिला तर लक्ष्मी सुद्धा लांबूनच हात जोडते. पण जेव्हा तुम्ही एकदम कडक नीटनेटके कपडे घालून लोकांसमोर जाता तेव्हा त्यांना तुमच्यात एक शिस्त दिसते. लोकांना वाटतं की हा माणूस जर स्वतःला इतकं व्यवस्थित ठेवू शकतो तर तो आमचं काम सुद्धा तितक्याच जबाबदारीने पार पाडेल. तुमचे हे चांगले कपडे म्हणजे तुमच्या यशाची चावीच आहे, जी न उघडणारे दरवाजे सुद्धा उघडायला लागते. एखादी मोठी संधी किंवा एखादा मोठा व्यवहार तुमच्याकडे चालून येतो कारण तुमच्या वेशभूषेवरून लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसतो. थोडक्यात सांगायचं तर तुमची टापटीप ही एक अशी ताकद आहे जी मोठ्या संधीने तुमच्याकडे चुंबकासारखी ओढून आणते. म्हणूनच नशिबाची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःला असं तयार करा की संधीनच तुमच्या दारावरती दस्तक दिली पाहिजे. नंबर 6, मानसिक शक्ती आणि प्रभाव. हा शेवटचा मुद्दा लय कडक आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की जगात जर आपल्याला आपलं वजन पाडायचं असेल तर आपलं रूप पण तसंच भारदस्त पाहिजे. तुम्ही कधी अनुभवलंय का, जर एखादा माणूस साध्या विस्कटलेल्या अवस्थेत काही सांगायला गेला तर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण तेच जर एखादा गडी कडक इस्त्रीच्या कपड्यात किंवा टापटीप राहून 4 शब्द बोलला तर लोक थांबून त्याचं म्हणणं गंभीरपणे ऐकतात. हे सगळं तुमच्या मानसिक शक्तीचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही उत्तम वेशभूषेत असता तेव्हा तुमच्या बोलण्याला एक वेगळीच धार येते आणि समोरच्या माणसावर तुमचा एक वेगळ्याच प्रकारचा प्रभाव पडतो. लोकांना वाटतं की हा माणूस कुणीतरी अनुभवी आणि हुशार आहे. हीच गोष्ट तुम्हाला लीडर बनवते. समाजात पुढारीपणा करायचा असेल किंवा 4 चौघात आपलं मत पटवून द्यायचं असेल तर तुमची पहिली छाप ही समोरच्याच्या मनावर राज्य करणारी पाहिजे. तुमचे कपडे तुमच्या शब्दांना ताकद देतात, ज्यामुळे लोक तुमच्या मागे चालायला तयार होतात. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर तुमचा रुबाब सुद्धा तसाच राजासारखा कडक पाहिजे. मित्रांनो, आज आपण जे काही पाहिलं ते नुसतं कपड्यांबद्दल नव्हतं, तर ते तुमच्या स्वभावाबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल होतं. आचार्य चाणक्याने सांगितलेले हे विचार जर तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्यात उतरवलेत तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. लक्षात ठेवा, आपण कसे कपडे घालतो यावर दुनिया ठरवते की आपल्याला इज्जत द्यायची की टाळायचं. तुमची टापटीप, तुमची शिस्त, तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. उद्यापासून जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा स्वतःला
आरशात बघून एकच सांगा, मी आज जगाला जिंकण्यासाठी तयार आहे. तुमचे कपडे तुमचे शस्त्र बनू द्या आणि तुमच्या कष्टाला या शिस्तीची जोड द्या. मग बघा यशाचे दरवाजे तुमच्यासाठी कसे सताड उघडतात ते. तर मंडळी, हा व्हिडिओ आपल्या खास मित्रांना नक्की फॉरवर्ड करा. धन्यवाद.